अर्थ खात्यावरून महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये धुसफूस सुरू असतानाच आता खासदार संजय राऊत यांनी यामध्ये उडी घेतली आहे। अर्थ खातं फडणवीसांकडे ठेवण्यात शहाणपण असल्याचं राऊतांनी म्हटलं। राष्ट्रवादीकडे अर्थ खातं सांभाळण्यासाठी सक्षम नेता नाही असं राऊतांचं म्हणणं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते संतापले आहेत। आज तरी अर्थ खातं आपल्याकडे असल्याचं काल मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं। त्यामुळे खातं राष्ट्रवादीला मिळणार की नाही याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। तर छगन भुजबळ यांनी हा अंतर्गत प्रश्न असून राऊतांनी आम्हाला सल्ला देऊ नये असं म्हटलंय। तर एकीकडे संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करत असतानाच राष्ट्रवादीला टोला लगावलेला आहे आणि आता या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आलंय। हा त्यांचा पक्षाचा आणि सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे। हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहे, कोणाला कोणतं खातं द्यावं आणि कोणतं खातं आपल्याकडे ठेवावं। या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे। हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी जे आताचं राजकारण पाहतोय, राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणता येईल। ओव्हरऑल राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण आहे, सगळ्यांचं शहाणपण आहे। आता कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू, बाबा तू काहीतरी कर म्हणून। कशाला ते बोलतायत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते। सुनेत्रा ताई आहेत, त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील। बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।